न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। गेल्या 40 वर्षांपासून रुग्णसेवेत अग्रेसर असलेल्या चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलमधील जवळपास 400 कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। गेल्या 10 ते 11 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने तसेच कोरोना काळातील हक्काचे मानधन अद्यापही थकवण्यात आल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडलं आहे। आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी डोक्याला आणि तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला। आमच्या हक्काचा पगार द्या, कामगारांवर अन्याय बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। अनेक कर्मचाऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे कुटुंब चालवणे कठीण झाल्याची भावना व्यक्त केली। या आंदोलनस्थळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले उपस्थित होते। त्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारावर जोरदार टीका करत कामगारांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दिला। रुग्णसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच उपासमारीची वेळ येणे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे। व्यवस्थापनाने तातडीनं थकीत वेतन आणि कोरोना काळातील मानधन अदा करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। हो, अगदी थोडक्यात सांगा, काय मागणी आहे इथे? आज लोकमान्यचे तुमचे जे इथले जे कर्मचारी आहेत हे आंदोलनात बसलेत गेटला, काय मागणी आहे? लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड आणि लोकमान्य हॉस्पिटल निगडी हे दोन हॉस्पिटल ॲक्च्युली ट्रस्टचे आहेत। वीजी वैद्य सर याचे चेअरमन आणि NV वैद्य हे डायरेक्टर, प्रमुख डायरेक्टर। जवळपास 40 वर्ष जुनी हॉस्पिटल्स आहेत आणि सुरुवातीपासूनचे हे परमनंट कर्मचारी या ठिकाणी जवळपास एकूण कर्मचारी दोन्ही हॉस्पिटलचे 500च्या घरात आहेत। परमनंट वर्षानुवर्ष हा नावलौकिकाला आलेलं हे हॉस्पिटल अचानक कोरोना कालावधीमध्ये तर हे हॉस्पिटल पूर्ण चालायचं। या लोकांनी रात्रंदिवस हॉस्पिटलच्या कल्याणासाठी प्रयत्न केले, प्रगतीसाठी स्वतःची प्राणाची बाजी लावली आणि अचानक काय दुर्बुद्धी सुचली, हे ट्रस्टचे हॉस्पिटल्स अचानक त्यांनी विकायला काढली, हँडओव्हर दुसऱ्याला करायला काढली आणि आता हे हॉस्पिटल सह्याद्री ग्रुपने घेतलेलं आहे असं कळलंय। सह्याद्री ग्रुपचे चारू आपटे चेअरमन आहेत, त्यांनी घेतलं असं कळलेलं आहे। डॉक्टर NV वैद्य आणि VG वैद्य यांची हॉस्पिटल्स सगळ्यात महत्त्वाचं, सह्याद्री ग्रुपनी सांगितलं ह्या हॉस्पिटलला की तुम्ही माणसं सगळी काढून द्या, आम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये भरायचे, परमनंट नकोय। एकाच दिवसामध्ये 450 कामगार देशोधडीला लावले। केलेल्या 10 महिन्याचं काम केलं, त्या 10 महिन्याचा पगार दिला नाही, कोविडच्या काळातला पगार दिला नाही। आज इंडस्ट्रियल कोर्टामध्ये 2.5 वर्ष हे लोक चक्रा मारतायत, तारकावर तारका मॅनेज करून तिथली मॅनेजमेंट जे आहे असेच 2 तगे त्यांनी ठेवलेत। एक मॅनेजमेंटनी जे फक्त तिथं मॅनेज करतात, वरती तारका घेणे वकिलांमार्फत सगळं, आणि ह्या कामगारांना देशोधडीला लावलंय। फक्त एकच चूक केली यांनी की 19 वर्ष राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटना इथं कार्यरत होती, यातल्या काही लीडरना त्यांनी फोडलं आणि त्यांनी बाहेरची युनियन केली, एक पुन्हा मुंबई बाहेरची, आणि त्या युनियननी इकडे गेल्याबरोबर 450-500 कामगारांचा कार्यक्रम झाला आणि त्यामुळे आज या ठिकाणी जे काही पगार 10-11 महिने नसल्यामुळे उपासमार चालू आहे, म्हणून आज आंदोलन चालू आहेत। माननीय आयुक्तांच्याकडं, कामगार आयुक्तांच्याकडे या संदर्भातली बैठक झाली। माननीय विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्याकडे बैठक झाली। अनेकांच्याकडे मध्यस्थी करण्याचा या कामगारांनी प्रयत्न केला, परंतु त्या कुणालाही या मुजोर व्यवस्थापनानं कुणाचंही ऐकलं नाही। आज उपासमार चालू आहे पगार मिळावा म्हणून। पोलिसांनी पण त्यांना सांगितलं त्यांचं काम केल्याचा पगार तरी 10 महिन्याचा द्या, पोलीस सुद्धा सांगितले त्यांना। आता इथनं सगळी मॅनेजमेंट गायब झालेली आहे, कुणी आता राहिलेलं नाही, पळून गेले सगळे। आणि आम्ही इथं आंदोलन चालू आहे, सोमवारी आम्ही तुम्हाला काहीतरी कळवतो, पगार कधी देणार तुमचे, असं मॅनेजमेंटनी पोलीस स्टेशनला एक तो सुनील काळे म्हणून एक त्यांनी ठेवलेला आहे, त्यालाही 10 महिने पगार नाही तो म्हणतो, आणि तो आता पोलिसांना म्हटला मलाही 10 महिने पगार नाही, आणि त्याला मध्यस्थी केलेला आहे। आणि आता ते सोमवारी कळवतो म्हणले,
परंतु आता कामगारांची कर्मचाऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे. असंच महाराष्ट्रामध्ये चित्र जर राहिलं तर कामगारांचा असंतोष हा वाढत जाणार आहे. सरकारलाही जुमानत नाही, शासनालाही जुमानत नाही. व्यवस्थापन ट्रस्टचं हॉस्पिटल आहे, डायरेक्ट धंदा चालू आहे. कुणाही गरीबाला कुठल्याही इथं उपचाराला मदत नाही, काही नाहीये. आता सोमवारी म्हटले, जर सोमवारी कुठलाही त्यांनी पगार केले नाहीत तर मात्र मला खात्री आहे सह्याद्री ग्रुपचे चारू आपटे एक सभ्य ग्रस्त आहेत, नावाजलेलं नाव आहे. ते कामगारांच्या बाबतीमध्ये सहानुभूतीनं विचार करतील आणि या कामगारांना पगार द्यावा 10 महिन्याचा आणि पहिलं कामावर यावं, ही एक प्रमुख मागणी आहे आमची. तोपर्यंत आंदोलन हे चालू राहणार आहे.